नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. राज कुंद्रा प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे, कारण आता पत्नी शिल्पा शेट्टी साक्षीदार बनणार आहे. प्रॉपर्टी सेलच्या चार्जशीटमध्ये शिल्पा शेट्टी हिला साक्षीदार करण्यात आलेला आहे. तिचा जबाब सुद्धा चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलेला आहे. या चार्जशीटमध्ये जवळपास 43 लोकांना साक्षीदार बनवण्यात आलेला आहे आणि त्यांचा देखील जबाब नोंदवण्यात आलेला आहे. या चार्जशीटमध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्रा, अनेक मॉडेल्स आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना साक्षीदार बनवण्यात आलेलं आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवर. अजित, राज कुंद्रा प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टी साक्षीदार बनणार असल्याचं आता समोर येताना दिसतंय. काय नेमका याबद्दलचा तपशील? अजिंक्य, राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणी मुंबई पोलिसांनी एक महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकलेलं आहे. या प्रकरणामध्ये त्यांनी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं न्यायालयामध्ये. हे 1500 पानांचं पुरवणी आरोपपत्र असून त्याच्यामध्ये जवळपास 43 जणांना साक्षीदार बनवलं गेलेलं आहे, तर 2 जणांना मोस्ट वॉन्टेड आरोपी दाखवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये शर्लिन चोपडा, सिजल शहा आणि असे अनेक लोक जे आहेत जी राज कुंद्रासोबत काम करत होती, यांना साक्षीदार बनवलेलं आहे. मुळात हे साक्षीदार बनवणं हा एक तांत्रिक भाग आहे, कारण का अशा लोकांची त्या ठिकाणी जबाब घेणं हा जबाब जो घेतला जातो तो एकतर आरोपीचा असतो किंवा साक्षीदाराचा असतो. त्यामुळे शिल्पा शेट्टीला साक्षीदार बनवलं गेलेलं आहे की हा मुद्दा नसून शिल्पा शेट्टी हिचा या घटनेमध्ये जबाब नोंदवलेला आहे. त्यामुळे ती त्याच्यामध्ये या घटनेची साक्ष होती, म्हणून तिला त्या ठिकाणी तिचा जबाब नोंदवला गेलेला आहे की एकंदर राज कुंद्रा याचे जे संपूर्ण व्यवहार होते किंवा त्याने जे काही गोष्टी केलेल्या आहेत, ज्या पॉर्न फिल्म बनवलेल्या आहेत, अनेक मुलींना फसवलेलं आहे, या सगळ्या गोष्टींची नेमकी दखल जी आहे ती कशा पद्धतीने घेतली गेली होती किंवा तिला त्याच्याबद्दल काही माहित होतं का, या सगळ्या बाबतीत तिनं तपास यंत्रणा ज्या आहेत यांनी शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवला होता. त्यामुळे साक्षीदारांच्या यादीमध्ये तिचं नाव त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. पण विशेष म्हणजे 2 आरोपी जे याच्यामध्ये आहेत ते मोस्ट वॉन्टेड दाखवले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये एक निर्माता आहे बॉलिवूडचा असं सांगितलं जात आहे. हा निर्माता कोण आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. त्यामुळे या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमधील एका मोठ्या व्यक्तीची अटक होऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. बिलकुल अजित, चार्जशीटमध्ये आणखी कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला गेलाय त्याबद्दल तपशीलवार काय सांगाल? चार्जशीटमध्ये ज्या पद्धतीनं ज्यांनी तक्रार केली, जे तक्रारदार आहेत, या तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार कशा पद्धतीनं त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये जाळ्यात ओढलं गेलं होतं आणि याची लिंक जी आहे ती वरपर्यंत राज कुंद्रापर्यंत कशी होती याचा एक उल्लेख केला गेलेला आहे. आता साहजिकच हे सगळे मुद्दे जे आहेत, म्हणजे विशेष करून की राज कुंद्रा याला या गोष्टीची कल्पना होती की आपण ज्या पॉर्न फिल्म बनवतोय त्याची परवानगी भारतामध्ये नाहीये, फसवणूक केली जाते, त्याच पद्धतीनं ज्या मुली आहेत त्यांना आम्ही दाखवलं जातंय, सिनेमामध्ये सेलमध्ये काम दिलं जाईल, असे जे सगळे आरोप जे आहेत हे राज कुंद्रावर ठेवण्यात आलेले आहेत. साहजिकच आहेत, हे न्यायालयामध्ये पोलिसांना त्या ठिकाणी जे पुरावे आहेत ते सिद्ध करावे लागतील आणि त्यानंतर पुढे ठरेल की राज कुंद्रा हा या प्रकरणामध्ये दोषी आहे की नाही. पण प्रथमदर्शनी तरी आता मुंबई पोलिसांनी राज कुंद्रावरती आरोपपत्र दाखल करून हे स्पष्ट केलेलं आहे की राज कुंद्रा याचा या संपूर्ण कटामध्ये किंवा या संपूर्ण गुन्ह्यामध्ये थेट संबंध होता. तो थेट अनेकांच्या संपर्कामध्ये होता जे हे अशा प्रकारचे कृत्य करत होते. हे चार्जशीटमध्ये उल्लेख असल्यामुळे आता राज कुंद्रा याची देखील कसोटी लागेल. कशा पद्धतीने तो स्वतःला निर्दोष न्यायालयामध्ये साबित करेल आणि स्वतःची भूमिका जी आहे ती न्यायालयात कशी मांडेल. बिलकुल अजित, असेच आमच्या सोबत राहा. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे, त्या बातमी संदर्भात देखील अजित यांच्याकडनं आपण अधिकची माहिती घेणार आहोत. आधी सुरुवातीला ही बातमी नेमकी काय ती आपण बघूया. दिल्ली पोलिसांनी 6 दहशतवाद्यांना अटक केली आणि त्यापैकी ओसामा आणि जिशान यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलेलं होतं. या दहशतवाद्यांच्या अटकेनंतर तपास यंत्रणांनी तपास सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत. ओसामाचे वडील ओसैदुर रहमान हे या घटनेचे मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय. त्यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलेलं होतं. ओसामाचे वडील सध्या दुबईमध्ये आहेत. ते तेथे मदरसा चालवतात. ते थेट ISIच्या संपर्कात आहेत. ओसामाच्या चौकशी दरम्यान त्याच्या वडिलांची भूमिका स्पष्ट झालेली आहे. ओसामाचे काही चॅट्स सापडलेत ज्यात हे उघड झालंय. ISIच्या मदतीने ओसामा पाकिस्तानमध्ये ट्रेनिंगसाठी गेलेला होता.
तसंच ओसामाचा काका हुमैदुर रहमान देखील या दहशतवादी मॉड्यूलचा एक महत्त्वाचा भाग आहे. अटक करण्यात आलेल्या 6 दहशतवाद्यांपैकी 2 दहशतवाद्यांना पाकिस्तानमधल्या टेरर कॅम्पमध्ये ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं आणि याच टेरर कॅम्पमध्ये 26/11 हल्ल्यातल्या दोषी दहशतवादी अजमल कसाब यानं देखील ट्रेनिंग घेतलेलं होतं. काही महत्वाचे मोठे खुलासे या सगळ्या चौकशीच्या नंतर आता समोर येताना दिसत आहेत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबतच आहेत सध्या. अजित, चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येताना दिसत आहेत. काय सांगाल सविस्तरपणे त्या बाबतीत? जे दहशतवादी अटक केले गेले आहेत त्याच्यामध्ये 2 मुख्य दहशतवादी आहेत, ओसामा आणि जिशान. आणि यांना सगळं मॉनिटर करणारा किंवा यांचा म्होरक्या म्हणून आहे तो मुंबईचा रहिवासी होता जान मोहम्मद शेख. आता हा ओसामा जो आहे हा थेट ISIच्या संपर्कामध्ये होता. ही गोष्ट तपासामध्ये उघड झालेली आहे. कारण का त्याचा जेव्हा सविस्तर जबाब नोंदवला गेला, त्याचे मोबाईल ज्यावेळी ट्रेस केले गेले आणि मोबाईल त्याचे संपूर्णपणे चाचणी केली गेली, तपासले गेले, त्यावेळी याच्यामध्ये एक महत्वाचा खुलासा झाला. तो म्हणजे हा ओसामा जो आहे त्याचे वडील उसेदुर रहमान हे दुबईमध्ये एक मदरसा चालवतात आणि ते देखील थेट ISIच्या संपर्कामध्ये आहेत. तर ज्यावेळी ओसामा आणि जिशान हे दोघं लखनौवरून मस्कट आणि मस्कटवरून पुढे पाकिस्तानला गेले ट्रेनिंग करता जहाजाने, याची सगळी सोय जी आहे ही उसेदुर रहमान यांनी केली होती असा संशय जो आहे तो आता दिल्ली स्पेशल सेलला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे सगळा तपास जो आहे तो तपासामध्ये एक वेगवेगळे नवीन खुलासे होत आहेत. तर हा जो ओसामा जो आहे त्याचे काका जे आहेत हुमैदुर रहमान हे अजूनही भारतामध्ये आहेत असा संशय दिल्ली स्पेशल सेलला आहेत, सेंट्रल एजन्सीला आहेत. त्या दृष्टीनं त्यांनी सर्व ज्या यंत्रणा आहेत त्यांना अलर्ट केलेला आहे. आणि असं सांगितलं जातं की जान मोहम्मद शेख याच्या हा हुमैदुर रहमान जो ओसामाचा काका आहे, या दोघांनी मिळून हा सर्व कट रचला होता. लॉजिस्टिकली सपोर्ट, फायनान्शियली सपोर्ट किंवा इतर ज्या वस्तू आहेत त्यांची राहण्याची सोय, त्यांची आयडेंटिटी लपवणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जान मोहम्मद शेख याने सांभाळल्या होत्या या सगळ्या कटामधल्या. तर दुसरीकडे या 2 दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणं, त्यांचं ब्रेन वॉशिंग करणं, त्यांच्याकरता त्यांना वेगवेगळ्या मार्गाने कशा पद्धतीने दहशतवादी कारवाया करायच्या आहेत याचं प्रशिक्षण देणं, त्यांना सतत ISIचे मेसेज पास करणं, अशा विविध गोष्टी ज्या आहेत या गोष्टींसाठी उमेदुर रहमान जो आहे तो काम करत होता. म्हणजे अतिशय प्रोफेशनली पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जात होत्या आणि तशा घडत होत्या. पण कुठेतरी दिल्ली स्पेशल सेलला ह्याची भनक लागली आणि त्यांनी हा सगळा जो त्यांचा कट आहे तो उधळून लावला. सुदैवानं हे सगळं होण्याच्या आधीच दिल्ली स्पेशल सेलने त्यांना अटक केल्यामुळे भारतावरील विशेष करून 4 राज्यावरील मोठं संकट टळलेलं आहे. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. त्या स्फोटकांच्या बाबतीतला खुलासा झालेला आहे. सोबतच या दहशतवाद्यांचं पाक कनेक्शन तर या आधीच समोर आलेलं होतं. स्फोटकं नेमकी कशी आली, कुठून आली, कोणी पाठवली याबद्दलचं देखील खुलासा होताना दिसतो आहे. ड्रोनच्या माध्यमातून ही सगळी स्फोटकं आलेली होती. या सगळ्या दहशतवाद्यांपैकी काही जणांना पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग देखील दिलं गेलेलं होतं. अशा अनेक महत्त्वाच्या बाबी या चौकशी दरम्यान आता समोर येताना दिसत आहेत. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर आहेत सध्या. दीक्षित सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. काही महत्त्वाचे आणि धक्कादायक असे खुलासे होताना दिसत आहेत या दहशतवाद्यांच्या चौकशीच्या दरम्यान. आणि जे मॉड्यूल समोर येतंय हे मॉड्यूल पाहता याची व्याप्ती खूप मोठी होती. 4 राज्यांना टार्गेट तर हे करणारच होते, मात्र आणखी काही मोठं करण्याची एकंदरीतच तयारी सुरू होती असं दिसतंय. सर, आपल्याला या संदर्भात नेमकं काय वाटतं? कसं आहे की पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की गेल्या महिन्यामध्ये 4 महत्वाचे स्लीपिंग सेल्स पंजाब राज्यामध्ये ते उघडकीस आणण्यात आलेले आहेत. आणि हे सगळे स्लीपिंग सेल्स होते हे पाकिस्तानशी रिलेटेड किंवा त्यांना बॅकिंग असलेले होते. आजही आपण पाहतोय की ही जी स्फोटक आहेत ती ड्रोन मार्फत अमृतसरच्या जवळ त्या ठिकाणी आलेली होती. यापूर्वी जम्मूमध्ये अशाच प्रकारच्या ड्रोननी ते हल्लेही करण्यात आलेले होते. तेव्हा एकंदरीत असं दिसतंय की पाकिस्ताननी आता ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ड्रोन टेक्नॉलॉजी तिचा मोठ्या प्रमाणात वापर करून
स्वतः आपण कुठे सापडणार नाही याची खात्री करून कधी स्फोटक पाठवायची, कधी हल्ले करायचे, हां अशा प्रकारचा हा डाव रचलेला आहे. आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये आपल्या इथे असलेले हे जे स्लीपिंग सेल्स आहेत, जसं आता हा जो मुंबईचा जान मोहम्मद आपल्याला डिटेक्ट झालेला दिसतोय, हां तो असेल किंवा आणखी त्याच्या अजून कोणी साथीदार असतील तर अनेक ठिकाणी असू शकतात, अनेक राज्यांमध्ये असू शकतात. त्याच्यात आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, इतर अनेक राज्यांमध्ये सुद्धा यांची सुरूर अशा प्रकारची मुळं पसरलेली दिसत आहेत. ह्या सगळ्यांच्या मधून पाकिस्तानचा जो डाव आहे, ISI तो डाव आहे, हां तो स्पष्ट दिसतोय की संपूर्ण देशामध्ये आज गेल्या 7 वर्षात त्यांना जे जमलेलं नाहीये ते ठिकठिकाणी दहशतवादी हल्ले करायचे, स्फोटक पाठवायची आणि महत्वाच्या ठिकाणी हे हल्ले करायचे. हां ह्या दृष्टीने आपण सर्व जनतेने याबद्दल अत्यंत गंभीरपणे आपल्या आजूबाजूला सतत लक्ष ठेवायला पाहिजे. कुठेही कोणी जर काही अनयुजल हालचाली होत असतील तर त्यांच्याकडे ताबडतोब पोलिसांना माहिती द्यायला पाहिजे. कारण ही जी भीती आहे ती अत्यंत खरोखरची आहे. मग ते कदाचित गणपती उत्सवाच्या निमित्ताने असेल, कदाचित येणाऱ्या दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने असेल किंवा कदाचित निवडणुकीच्या निमित्ताने असेल, परंतु त्यांचा डाव स्पष्ट आहे की पूर्वी जसं यांना यश मिळत होतं तसं आता परत ठिकठिकाणी महत्वाच्या ठिकाणी म्हणजे दिल्ली असेल, मुंबई असेल, त्या ठिकाणी स्फोट करायचे हां आणि सगळीकडे खलकल्लोळ माजवून द्यायचा, लोकांचा संपूर्ण प्रणालीवर, शासन प्रणालीवरचा विश्वास उडवायचा, हां हा यांचा खरा डाव आहे. पण दीक्षित सर, एक महत्वाची बाब म्हणजे हँडलर्स कोण आहेत या सगळ्यांचे, ते तर आता हळूहळू चौकशीच्या दरम्यान उघड होईल. काय नेमका डाव होता, कोणकोणत्या ठिकाणांना टार्गेट करणार होते, आणखी काही लोक यामध्ये सहभागी आहेत का, हे तर चौकशीअंती कळेलच. मात्र ज्या पद्धतीनं ISIचं जे कनेक्शन एस्टॅब्लिश होत आहे, पाकिस्तान आर्मीचं एस्टॅब्लिश होत आहे कनेक्शन, हे सगळं पाहता कुठेतरी नवनवे तंत्रज्ञान वापरून म्हणजे ड्रोनच्या सहाय्यानं स्फोटकं पाठवणं, तिथे ती स्फोटकं त्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवणं, या सगळ्या गोष्टी पाहता कुठेतरी नवनवीन युक्त्या वापरून दहशत माजवण्याचा हा सगळा प्रयत्न दिसतोय. या सगळ्यानंतर आता या घडामोडी पाहता पुढच्या सगळ्या चौकशीच्या दरम्यान आणखी काही धक्कादायक खुलासे होऊ शकतात असं आपल्याला वाटतं? नक्कीच. आता हा जो आपण ऐकलं की त्याचा जो जान मोहम्मदचा काका आहे हां तो अजूनही भारतामध्ये आहे, हां तर तो काही सापडलेला नाही. तर त्याला एकतर तो कुठे आहे तो शोधून काढावा लागेल. त्याच्याशिवाय अजून आणखी कोणतरी असण्याची, अनेक लोक असण्याची शक्यता आहे की केवळ 4 किंवा 5 लोकांपर्यंत मर्यादित असेल असं नाही. हां कारण ह्याच्यामध्ये आपल्याला असं माहिती आहे की हवाला रॅकेट मार्फत फंडिंग केलेलं दिसत आहे हां आणि हे फंडिंग करण्यामध्ये दाऊदचा जो भाऊ आहे असीम, तो त्याच्यातला प्रमुख दिसतोय. हां तो आणि हे जे हवाला रॅकेट आहे हे कशा प्रकारे चाललेलं होतं, त्यात कोण लोक होते, हे सुद्धा शोधून काढण्याची आवश्यकता आहे. आणि हे सगळे लोक जेव्हा शोधले जातील तेव्हा त्यांच्यानंतर पुढची अजून माहिती उजेडात येईल, त्या माहितीच्या आधारे त्याला कारवाई करता येईल. दीक्षित सर, लॉजिस्टिकल सपोर्ट या सगळ्या लोकांना कशा पद्धतीनं मिळत असेल, स्लीपर सेल्सची भूमिका, त्यांना ऍक्टिव्हेट केव्हा केलं गेलं असेल, या ज्या बाबी आता हळूहळू समोर यायला लागल्या त्यामधनं आणखी काही महत्वाचे धागेदोरे या तपासानंतर समोर येताना दिसू शकतील का? काय नेमकी त्याची व्याप्ती असू शकते असं वाटतं? कारण आत्ताच हा सगळा प्रकार इतका मोठा वाटतोय, या नंतरच्या काळात आणखी नेमके कोणते खुलासे होतील याबद्दल देखील आता उत्सुकता निर्माण झालेली आहे, त्याबद्दल देखील आश्चर्य व्यक्त होत आहे. सर, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? आपल्याला कल्पना आहे की तर ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं त्यांनी विजय झाला म्हणून जाहीर केलेलं आहे. त्या तालिबान आणखीन ISI यांची घट्ट मैत्री आहे. किंवा पाकिस्ताननीच हे ISIचं जे काही सध्याचं सरकार आहे, जे तालिबानचं सरकार आहे, ते स्थापन करण्यास खूप मदत केलेली आहे. तर त्या विजयानंतर त्या सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण अफगाणिस्तानमध्ये यशस्वी झालो, त्याचप्रमाणे आपण जम्मू काश्मीर आणि भारतामध्ये देखील यशस्वी होऊ शकू. किंवा भारतामध्ये अशा प्रकारे आपल्याला हा गोंधळ घालायचा पूर्ण हक्क आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्या तालिबानच्या नेत्यांनी काही केलेलं आहे. आणि त्याला ISIचे लोक जो भेटलेले दिसत आहेत त्यांची मदत दिसली आहे. आणि तालिबानच्या विजयामुळे ISIला देखील आता अशी खात्री आहे की तालिबानच्या मदतीने आपण इथे सर्व स्लीपिंग सेल्स ऍक्टिव्हेट करू शकू. पुन्हा त्याचे नवीन तंत्रज्ञान जे आहे ड्रोनचं, त्याच्या मदतीने काही स्फोटकं पोचवू शकू. त्यासंबंधी सर्व पोलीस आणि सिक्युरिटी एजन्सीजनी अंतर्मुख होऊन आपलं पूर्ण प्रशिक्षण बदलायला पाहिजे की कशा प्रकारे ह्या गोष्टींकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे. ते बॉर्डर एरियाज आहेत त्या ठिकाणी की अशा प्रकारचे जे समजा ड्रोन्स असतील तर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष न करता ती ताबडतोब कधी येतात, कुठून येतात, तर हे काय पूर्णपणे
अनमॅन्ड अशा प्रकारचं हा ड्रोन हे तंत्रज्ञान आहे बरोबर. आणि त्याच्यातून काय येतंय हे कोणाला सहज कळतही नाही. हां. त्यामुळे लोक त्याच्याकडे एक प्रकारचे दुर्लक्ष तरी करतात किंवा त्यांची नुसती उत्सुकता इथपर्यंत मर्यादित राहतात. हं. परंतु ते तसं नसून त्याच्यामध्ये कदाचित काही ड्रग्ज असू शकतात, काही स्फोटकं असू शकतात आणि ती स्फोटकं पोचवण्यासाठी म्हणून त्यांना लागणारे जे एजंट्स आहेत, फूड एजंट्स आहेत, त्यांची वेगवेगळ्या नावं बदलून ती ठिकठिकाणी पोहोचवणे हां. आणि त्याच्यातून मुंबई सारख्या ठिकाणी विशेषतः जिथे गर्दी आहे लोकल्स, त्यांनी असं म्हणतात की लोकल्स मध्ये त्यांचं रेकी करायचा प्लॅन होता. हां. तर त्या दृष्टीने आपण ही मुंबईची ही जी सगळी सॉफ्ट टार्गेट्स आहेत, आपल्याला कल्पना आहे पूर्वी कुठे कुठे स्फोट झालेमध्ये जव्हेरी बाजार असेल किंवा इतर काही सिनेगॉग्स असतील, तर अशा ठिकाणी आपण सुद्धा जास्ती अलर्ट राहणं आवश्यक आहे. बिलकुल. दीक्षित सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या महत्त्वाच्या बाबींवर आपलं मत दिलं त्याबद्दल. प्रवीण दीक्षित होते आपल्यासोबत, माजी पोलीस महासंचालक. या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे असं सध्या तरी दिसतंय, कारण ज्या पद्धतीनं चौकशी दरम्यान अनेक नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत, तपास यंत्रणांना येत्या काळात आणखीही काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता दिसतेय. दिल्लीच्या स्पेशल सेलनं 6 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आणि पुन्हा एकदा भारतावरच्या दहशतवादी हल्ल्याचं संकट निवळलं. पण स्पेशल सेलनं अटक केलेल्या दहशतवाद्यांनी थेट पाकिस्तानमधनं ट्रेनिंग घेतल्याचंही आता उघड झालं. अजमल कसाबच्या ट्रेनिंग कॅम्पमध्येच 2 जणांना ट्रेनिंग मिळाल्यानं आणि त्यासाठी दाऊदनं फंडिंग केल्याचं स्पेशल सेलच्या चौकशीमध्ये उघड झालंय. नेमके कसाबच्या ट्रेनरकडून त्याच्या कॅम्पमधनं प्रशिक्षण घेऊन आलेले त्याचे हे स्कूलमेट नेमके कोण आहेत, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. दिल्ली स्पेशल सेलकडून 6 दहशतवाद्यांना अटक. 6 पैकी 2 थेट पाकिस्तानमधून प्रशिक्षण. स्पेशल सेलच्या कारवाईची 26/11 हल्ल्याशी लिंक. कसाबच्या ट्रेनरकडूनच ओसामा आणि जिशानला ट्रेनिंग. चाचा आणि पाक लष्कराकडून दहशतवाद्यांना धडे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या कारवाईनं मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली की काय, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. कारण म्हणजे स्पेशल सेलनं अटक केलेल्या 6 पैकी 2 दहशतवाद्यांनी थेट पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या ज्या थट्टा टेरर कॅम्पमध्ये 26/11चा हल्लेखोर अजमल कसाबला ट्रेनिंग देण्यात आलंय, त्याच ट्रेनिंग सेंटरमध्ये ओसामा उर्फ सामी आणि जिशान कमार या 2 दहशतवाद्यांनी ट्रेनिंग घेतल्याचं समोर आलंय. ISI आणि पाकिस्तानी सैन्याच्या सुरक्षतेत ट्रेनिंग पूर्ण केल्याची कबुलीच या दोघांनी दिली आहे. थट्टा हे ठिकाण पाकिस्तानमधील कराचीजवळ आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचे सर्वात सुरक्षित आणि विशेष दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प याच थट्टा भागात चालतात. या थट्टा भागामध्ये एक फार्म हाऊस आहे आणि याच फार्म हाऊसवर दहशतवादी तयार केले जातात. 26/11चा हल्ला करणारा अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांना याच थट्टा दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमध्ये ट्रेनिंग दिलं गेलं होतं. धक्कादायक म्हणजे दिल्ली स्पेशल सेलने अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांपैकी 2 दहशतवादी ओसामा आणि जिशान या दोघांना देखील याच थट्टा दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमध्ये ट्रेनिंग दिल्या गेल्याचं तपासामध्ये आता उघड झालंय. थट्टा हे कराचीजवळ असलेला टेरर ट्रेनिंग कॅम्प आहे. या कॅम्पमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षित केलं जातं. पाक गुप्तचर यंत्रणा, दहशतवादी संघटना आणि पाक सैन्य दलातील अधिकारी इथे ट्रेनिंग देतात. थट्टामध्येच 26/11 हल्ल्यासाठी कसाब आणि त्याच्या साथीदारांचं ट्रेनिंग झालेलं. गाझी नावाच्या पाक आर्मी अधिकाऱ्यानं या सर्वांची तयारी करून घेतली होती. त्याच गाझीनं ओसामा आणि जिशान या दोघांनाही ट्रेनिंग दिलं. गाझीसोबत जब्बार आणि हमजा नावाच्या 2 पाक अधिकारीही दहशतवादाचे धडे देतात. या कॅम्पमध्ये जाण्यासाठी ओसामा लखनौ ते मस्कत विमानातून गेला होता आणि याच ठिकाणी त्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून आलेला जिशान भेटला. पुढे त्यांना छोट्या बोटीच्या साह्यानं समुद्राच्या मार्गानं पाकिस्तानला नेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची थट्टाच्या दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं. प्रशिक्षण घेतल्यानंतर दोघांना परत भारतात पाठवणं मोठं कठीण असल्यानं त्यांना ग्वादर बंदर या नव्या मार्गानं भारतात पाठवण्यात आलं. पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याकरता जे मार्ग वापरतात ते सर्वच मार्ग भारताने जवळपास बंद केलेले आहेत. यामुळेच ग्वादर बंदर हा एक नवीन घुसखोरीचा मार्ग तयार करून
पाकिस्तानने याच मार्गे दहशतवादी जिसान आणि ओसामा यांना पाकिस्तानमधून भारतात पाठवलं होतं। याचा खुलासा जिसान आणि ओसामा यांनी पोलीस तपासात केला आहे। ज्या थट्टा कॅम्पमध्ये ओसामा आणि जिशानला ट्रेनिंग देण्यात आलं त्याच ठिकाणी भारतासाठी आणखी एक धोकादायक प्रशिक्षण झालं। इथे 15 ते 16 बांगलादेशी नागरिकांना बॉम्ब बनवणं, IED डिव्हाइस बनवण्यासह दहशतवादाचं ट्रेनिंग देण्यात आलंय आणि त्यामुळं पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारतासमोर दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण केल्याचं दिसतं। असं असलं तरी भारतीय सैन्य आणि सुरक्षा यंत्रणा पाकिस्तानच्या प्रत्येक कुरघोडीला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहेत। हे स्पेशल सेलच्या कारवाईवरून पुन्हा एकदा समोर आलंय। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। बघत रहा न्यूज 18 लोकमत। कहानी संघर्ष की, कहानी उत्कर्ष की, कहानी एक ऐसी शख्सियत की जो गरीबी और गुमनामी के अंधेरों से निकलकर बना विश्व के सबसे बड़े लोकतंत्र का नायक। कौन है ये व्यक्ति? मैं नरेंद्र दामोदर दास मोदी। मोदी द अनटोल्ड स्टोरी, 16 सितंबर रात 8 बजे। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहिलेलं आहे। वाघांची देखभाल पालिका कर्मचारी करू शकतात, मग पेंग्विनच्या 15 कोटींचं ठेका कुणासाठी, असा सवाल त्यांनी महापौरांना पत्राच्या माध्यमातून विचारलेला आहे। वाघांची देखभाल जर मनपा कर्मचारी करू शकतात तर मग पेंग्विनच्या 15 कोटी रुपयांचा ठेका कुणासाठी, असा सवाल त्यांनी विचारलाय। पेंग्विन हट्ट नेमका कुणाचा बालहट्ट, असा प्रश्न नितेश राणे यांनी महापौरांना विचारलाय। महापौर मुंबईकरांची दिशाभूल करत असल्याचंही त्यांनी या पत्राच्या माध्यमातून म्हटलेलं आहे। बाळहट्टासाठी मुंबईकरांची फसवणूक का करता, हा मूळ माझा प्रश्न आहे। त्या पेंग्विन राणीच्या बागेमध्ये आणल्यानंतर खऱ्या अर्थाने पर्यटन वाढलंय का, तर ते तुमच्या मुंबई पालिकेचे आकडेच नाही सांगतात। तुम्ही शुल्क 5 वरून 50 रुपये घेऊन गेलात, त्याच्यामुळे मुंबईकरांनी अक्षरशः त्या राणीच्या बागेकडे पाठ फिरवलेली आहे। आणि वाघ सांभाळण्यासाठी तुम्हाला मुंबई पालिकेचे कर्मचारी चालतात, मग पेंग्विन सांभाळण्यासाठी 15 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट टेंडर का काढल्या? तर आपण पाहतो नितेश राणे यांनी हा आरोप केलेला आहे। महापौर दिशाभूल करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सोबतच पालिकेचे कर्मचारी जर वाघाची देखभाल करू शकतात तर मग पेंग्विनसाठी 15 कोटीचं कंत्राट का दिलं गेलं, असा सवाल त्यांनी विचारलाय। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे कुलकर्णी आहेत सध्या। प्रणाली, नितेश राणेंनी पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत। प्रणाली, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगताय? अजिंक्य, साधारण 2 आठवड्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये पेंग्विनच्या देखभालीसाठीचा 15 कोटीचा प्रस्ताव जो आहे तो आला होता। परंतु जेव्हा त्या प्रस्तावावर खूप आक्षेप घेतले गेले, त्याच्यावर टीकेची झोड उडवली गेली, त्यानंतर हा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगितला की आम्ही हा मागे घेतो आहोत, त्याच्यामध्ये काही सुधारणा करून आम्ही तो पुन्हा आणू, अशा पद्धतीचं उत्तर त्यांच्याकडून आलेलं होतं। परंतु काल मात्र मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुन्हा एकदा जाहीर केलेलं आहे की हा प्रस्ताव रद्द झालेला नाही, तो प्रस्ताव आता पारित केला जाईल, स्थायी समिती पुढे येईल आणि त्यानंतर हे कंत्राट दिलं जाणार आहे। मुळात आपण जर बघितलं तर या पर्टिक्युलर कंत्राटसाठी जवळपास 3 वेळा निविदा मागवल्या गेल्या। 3ही वेळेला केवळ हायवे ही एकमेव कंपनी आलेली आहे पुढे, जी हा प्रस्ताव
मान्य करू इच्छिते किंवा हे टेंडर घेऊ इच्छिते. याच्यापूर्वीसुद्धा हा कंत्राट हायवेकडेच आहे, त्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही कंपनी येत नाही आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडे पर्याय नाही आहे या कंपनीला हे टेंडर देण्याव्यतिरिक्त. आणि म्हणूनच जास्ती टिकीची जोड उडवली जाते आहे, कारण हे जे एक्झिबिट आहे हे सुद्धा तयार करण्यात आलेलं होतं, ते हायवेनीच केलेलं होतं. आता इतके वर्ष जी देखभाल करते तेही हायवेच करते आणि पुढे जे कंत्राट मिळणार आहे तेही हायवेलाच मिळणार आहे. त्यामुळे एकाच कंपनीचे लाड का केले जात आहेत, ही कंपनी नेमकी कुणाची आहे आणि कुणासाठी म्हणून या कंपनीला कंत्राट दिलं जातं असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि त्यात काल महापौरांनी जेव्हा स्पष्ट केलं की हे कंत्राट मागे घेतलं जाणार नाही आहे, त्यामुळे नितेश राणे यांनी आज मुंबईच्या महापौरांनाच पत्र लिहिलेलं आहे आणि विचारलेलं आहे की जर वाघांची देखभाल मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी करू शकतात तर पेंग्विनचे का नाही. प्रणाली, आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा यावेळेला नितेश राणेंनी आपल्या पत्राच्या माध्यमातून जो उपस्थित केला आहे तो म्हणजे कोणाचे बालहट्ट पुरवण्यासाठी हे सगळे प्रकार होत आहेत असा प्रश्न त्यांनी या आपल्या पत्राच्या माध्यमातून विचारलाय. अनेक प्रश्न आहेत, मात्र काही असे प्रश्न आहेत ज्याचा रोख वेगळ्या दिशेनं दिसतोय. प्रणाली, त्याबद्दल नेमकं काय सांगते? व्यवस्थित नक्कीच मुंबईच्या महापौर आहेत, आपण खरं तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नितेश राणे यांनी हे जे प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे. महापौर आता कुठेतरी जायला निघाले ते आपल्याला दिसलेत. महापौर मॅडम, नितेश राणे यांनी तुम्हाला पत्र लिहिलेलं आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे? ते म्हणत आहेत की तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अविश्वास का दाखवताय? जर वाघाची देखभाल करू शकतात तर पेंग्विनची का नाही? मुळात म्हणजे अशा बेताल प्रश्नाची उत्तरं नेहमी देणं जरुरी नाही आहे. पेंग्विन हे एका वेगळ्या वातावरणात वाढलेले आहे, त्याच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर वगैरे, जसं वाघालाही प्रत्येक प्राणी प्रत्येक पक्षी तिथे त्याप्रमाणेच वाढवलं जातं. त्यामुळे ह्याला का नाही त्याला का नाही, वेळच वेळ आहे, पत्र पाठवत बसायचं तर पाठवू दे. त्यांच्या पत्राचा आम्ही अनादर करत नाही आहे, आम्ही वाचलं, ठीक आहे. पण महापौर मॅडम, काही दिवसांपूर्वी आयुक्त म्हणाले होते की या प्रस्तावाचा फेरविचार केला जाईल, परंतु काल तुम्ही स्पष्ट केलेलं की त्याचा फेरविचार होणार नाही, ते आता कंत्राट दिलं जाणार आहे. नाही, मुळामध्ये हे 2000 ज्या वेळेला आणलं त्याच वेळेला ठरलं होतं की 21 ते 22, 22 ते 23 आणि 23 ते 24 हे 10% इन्क्रीज होऊनच टेंडर जाणार. अनेकदा टेंडर फ्लोट केला, प्रतिसाद एकच मिळाला, दोनदा कॅन्सल केलं, तिसऱ्यांदा मिळालं, मग आहे त्याला घेतलं. त्यामुळे कंत्राट कॅन्सल झालं, वाढ झाली किंवा हे काही नाही, नियम आणि महापालिकेच्या नियमात जे 10% इन्क्रीज करूनच येतं ते आहे. एक शेवटचा प्रश्न मॅडम, की तुम्ही असं म्हणाला आहात की पेंग्विनमुळे राणीच्या बागेचं उत्पन्न वाढलं, पण दुसरीकडे एक आपण बघितलं की राणीच्या बागेचं जे एकूण तिकीट होतं ते सुद्धा वाढलेलं आहे. आणि दुसरं की पेंग्विनच्या एक्झिबिटसाठीचं तिकीट वेगळं आहे, परंतु उत्पन्न दाखवताना मात्र एकूण राणीच्या बागेचं उत्पन्न दाखवलेलं आहे आणि खर्च दाखवताना मात्र केवळ पेंग्विनचा खर्च दाखवला जातो. त्यामुळे हे म्हणणं की उत्पन्न वाढलं हे चुकीचं आहे. नाही, असं नाही. आपण जशी मागणी तसं दिलं जातं. खर्च सगळ्यांवरच होतोय आणि खर्च होऊन जे पेंग्विन नव्हते, वाघ नव्हते, तेव्हा 60, 65, 70 लाखात असं होत होतं. पण आता तसं नाही आहे. आता जे आहे ते लोकांसमोर दिलेलं आहे. नक्कीच आपण पाहतो की मुंबईच्या महापौर यांनी नितेश राणे यांच्या पत्रावर उत्तर देणं, त्या म्हणतात की त्यांच्या पत्राचा आम्ही अनादर करत नाही, परंतु अशी वक्तव्य ही बेताल वक्तव्य आणि त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं जाऊ नये असं सुद्धा त्या म्हणतात. बिलकुल प्रणाली, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि महापौरांची प्रतिक्रिया देखील थेट न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवली त्याबद्दल. आपण पाहिलं महापौर किशोरी पेडणेकर यांनी नेमकं या सगळ्या मुद्द्यावर काय म्हटलंय ते. नितेश राणे यांचं पत्र मिळालेलं आहे, त्यांच्या पत्राचा अनादर केला जाणार नाही, मात्र या अशा बेताल पत्रांकडे किंवा अशा बेताल मागण्यांकडे लक्ष देऊ इच्छित नाही असंही यावेळेला महापौरांनी म्हटलेलं आहे. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत बुधवारी वाढ नोंदवण्यात आलेली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 514 रुग्ण आढळले तर 4 रुग्णांचा मृत्यू झालाय. नव्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या
7,36,824 झालेली आहे. सध्या मुंबईत 7,602 उपचाराधीन रुग्ण आहेत, तर कोरोनामधनं बरे होणाऱ्यांचं प्रमाण 97% इतकं आहे. मुंबईकरांसाठी ही मोठी बातमी आहे. मुंबईतल्या कोरोना रुग्णसंख्येत किंचितची वाढ झाली आहे. 24 तासात 514 नव्या बाधितांची नोंद झालेली आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.